श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं निरूपण सुरू आहे. त्यातला आज आपण 12व्या अभंगावरचं निरूपण बघणार आहोत. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जन. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जन. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती. तेव्हा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जन, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तीर्थव्रत नेम, निरनिराळ्या तीर्थस्थानाचं निरनिराळं महात्मा आहे. केवढी तरी तीर्थस्थानं आपल्या भारतामध्ये आहे आणि सगळ्यांना एक अशी उत्सुकता असते की आपण तीर्थक्षेत्राला जावं, तीर्थक्षेत्राला जावं, म्हणजे नेहमीच्या रुटीन मधून जरा बाहेर पडावं. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडचं वातावरण, लोक, क्षेत्र सर्व जरा आकर्षक असतं. आणि तीर्थस्थानाचं महात्म्य काही लोक वाचतात. या तीर्थस्थानाला गेलं म्हणजे एवढं पुण्य होईल, या तीर्थस्थानाला गेलं म्हणजे हे पाप तुमचं नष्ट होईल, असं ते वाचल्यामुळे त्यांना असं वाटतं की त्या तीर्थक्षेत्रांना गेलं की आपलं पाप नष्ट होईल आणि मग पुन्हा आपण पाप करायला मोकळे असं. तेव्हा त्या तीर्थक्षेत्रांना जाण्याची किंवा यात्रेची गोडी लोकांना उत्पन्न होते, किंवा कुठेतरी फिरायला मिळतं म्हणून आपलं बदल या दृष्टीने ते या यात्रेमध्ये जात असतात. किंवा रोजच्या कटकटी रोजचा संसार, रोजचे प्रश्न, सांसारिक कटकटी यांना कंटाळून लोक तीर्थक्षेत्राला जाणं पसंत करतात. म्हणजे तिथलं रोजच्या वातावरणात जरा बदल झाल्यामुळे त्याला थोडं शांत वाटतं. शिवाय तीर्थक्षेत्राचं महात्म्या प्रमाणे पुण्य मिळतं अशी भावना देखील त्याच्यात असते. किंवा काही लोकांना संसारिक काही सुखाच्या कामना असतात. अमुक सुख मिळावं, तमुक सुख मिळावं. मग सुख मिळण्यासाठी ते जातात, पुण्य मिळतं, किंवा काही ठिकाणी ते जाऊन काही मागणी करतात. काय देवाच्या जवळ देवाला काहीतरी मागतात, मागणं घालतात. आणि तिथे गेल्यानंतर त्या देवाचं जागृत देवस्थान, हल्ली जागृत देवस्थान खूप निघाले, गल्लोगल्ली शहरी काय लोकांना पावणारा असा गणपती, मारुती, असं सिद्ध मारुती, सिद्ध गणपती असं सगळीकडे निघालं की तिथे काही मागणं मागितल्यानंतर ते आपलं मागणं पूर्ण होतं असं लोकांना वाटतं. आणि लोकांना म्हणजे कामना असतात या संसारात, हे मिळावं, ते मिळावं, काहीतरी मिळावं, असं सुखप्राप्तीची कामना असते. आणि म्हणून निरनिराळी व्रत सांगितलेली असतात की काय धन प्राप्त झालं करायचं कुठलं व्रत, काय लग्न व्हायचं तर कुठलं व्रत,
नोकरी लागायची तर कुठलं व्रत करायला पाहिजे. तेव्हा असं सर्व व्रत वैकल्य लोक करत असतात, निरनिराळी व्रत करतात. सत्यनारायणाचं व्रत करतात, संतोषी मातेचं व्रत करतात, लक्ष्मीचं व्रत करतात, 16 सोमवार करतात, असे अनेक व्रत करतात. आणि त्या व्रतामध्ये म्हणले कठोर नियमाचं पालन असतं. नियम काय असे साधे सुधे नसतात, कठोर नियम असतात. उपवास करायचा, निर्जली म्हणजे पाणी प्यायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही, काय खायचं नाही. केवढा त्रास होतो. भूक लागल्यानंतर मनुष्याला केवढा तरी त्रास होतो. आणि असे सारखे उपवास करायचे, पाणी सुद्धा प्यायचं नाही म्हणतो आणखी त्रास. जमिनीवर झोपायचं म्हणजे आणखी त्रास. असं देहाला कष्ट होतील असं नियम पाळायचे. आणि या सर्वांच्या मागे उद्देश एकच, कसंही करून या संसारात आपल्याला हवा असलेल्या सुखांची प्राप्ती करून घ्यायची. परंतु त्यांना हे कळत नाही की सांसारिक विषय सुखाची प्राप्ती करून घेण्यात खरंच सुख नाही होणार. कारण काय की आधीच हा संसारच म्हणाले नाशिवंत आहे. हा संसार नाश पावत असतो. म्हणजे रोज संसार येतो जातो, रोज काहीतरी आपण करतो जातो, नाश पावतो. रोज हा संसार नाश पावणार आहे. रोज सुख सुद्धा नाश पावणार आहे. आज काल जेवलं, आज आज ते सुख नाही. काल काहीतरी पेढे बर्फी खाल्ली, आज आज सुख नाही. म्हणजे नाश पावत असतो. नाशिवंतपणा हा या संसाराचा गुण आहे. गुण आहे का दोष आहे? तेव्हा म्हणले नाशिवंत, संसारात सगळं नाशिवंत आहे म्हणा. यहाँ पर कोई न परमनंट, काही परमनंट इथे नाहीच म्हणले, सगळं टेम्पररी, सगळं टेम्पररी आहे म्हणा. कालचं आज नाही, आजचं उद्या नाही. तेव्हा म्हणले याच्यातलं सुख सुद्धा कालचं आज नाही. सुखही खोटं, संसार खोटा. संसार नाशिवंत म्हणून सुख नाशिवंत, सुख नाशिवंत म्हणून जे देव त्यांचं जे व्रत वैकल्य करतात ते पण नाशिवंत. एक व्रत वैकल्य केलं त्याने काहीतरी सुख मिळालं किंवा नाही मिळालं तर ते गेलं म्हणाले. दुसऱ्या सुखासाठी परत दुसरं व्रत वैकल्य करायचे. तेव्हा हे सर्व नाशिवंत आहे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणाले. आणि हा केवळ सुखाचा आभास आहे. सुख मिळाल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्ष ते मिळत नाही म्हणा. आणि हे सुख प्राप्त करून घ्यायचं तर कठोर नियमांचं पालन करावं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर शरीराला मनाला कष्ट होतात. उपवास करायचं किती कष्ट आहे. तेव्हा रामदास स्वामी सांगतात, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म त्या पुण्य पोटी पडेना. यथा सांग कर्म, कर्म सुद्धा घडत नाही म्हणा. अमुक देवतेला अमुक हे पाहिजे, अमुक रंगाचं पाहिजे, अमुक गोष्टी पाहिजेत, अमुक प्रसाद पाहिजे, ते सर्व केवढं कठीण होतं म्हणले. ते सर्व काही यथासांग घडत नाही. आणि म्हणून यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म त्या पुण्य पोटी पडेना. आणि कर्म घडलं तरी ते यथासांग न झाल्यामुळे पुण्य मिळत नाही म्हणत. बरं, ही सर्व व्रत नियम हे करूनही आजच्या कलियुगाच्या कठीण काळात यथासांग कर्म घडू शकत नाही म्हणल्या. काळच एवढा कठीण आहे. आणि असं यथासांग कर्म करणं अगदी अशक्यप्राय झालंय. आणि त्यामुळे व्रत नियम एवढं कष्ट करून कर्म करूनही, कर्म घडूनही त्याचं अपेक्षित फळ मिळेलच असं नाही म्हणाले. जे फळ आपण आपल्या मनात योजलंय याच्यासाठी म्हणून हे कर्मकांड करायचंय, अमुक हे करायचंय, व्रत उपवास करायचंय, तीर्थाला जायचंय, ते अपेक्षित फळ मिळेलच असं नाही, त्याची गॅरंटी नाही. त्यामुळे सर्व कष्ट केलेली वाया जातात. आणि श्रीमद भागवत ग्रंथात असं लिहिलंय, भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये लिहिलंय की हे तीर्थ व्रत नेम हे सर्व जे होते आधीच्या काळात, आधीच्या युगात याचं पुण्यफळ मिळत असे म्हणाले. तेव्हा वेळ होता लोकांना यथासांग कर्मही घडत होतं आणि त्यावेळेला याचं पुण्य मिळायचं आणि त्याच्या पुण्याचं फळ सुख मिळायचं, जे काही आपल्या मनात आहे मनोकामना पूर्ण व्हायची. परंतु कलियुग जेव्हा आलं तेव्हा कलीचं राज्य सुरू झालं.
आणि कलीनी काय केलं, पहिली गोष्ट काय केली तर म्हणले हे सर्व तीर्थ व्रत तीर्थव्रत नियम या सगळ्यातली शक्ती काढून टाकली. तीर्थस्थान हे जे तिथे गेल्यानंतर पावित्र्य असायचं, तिथे गेल्यानंतर पुण्य प्राप्त व्हायचं, तर ते तीर्थक्षेत्रातलं पुण्य सगळं मिळणार नाही असं करून टाकलं. ते तीर्थक्षेत्र सगळे भ्रष्ट करून टाकली या कलीनी. त्याच्यातली सगळी शक्ती काढून टाकली कलियुगामध्ये. आणि कलीने प्रजा भ्रष्ट व्हावी म्हणून हे सर्व केलं. तीर्थक्षेत्राचं महात्म्य नष्ट केलं. व्रत नियम यातली शक्ती काढून टाकली. व्रत नियम तसेच राहिले, काठीण्य तसंच राहिलं, पण त्याच्यातली शक्ती काढून टाकली. म्हणजे त्या दिवाला काय म्हणजे फळ मिळणार आहे, फक्त वृथा कष्ट होतात. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निष्कारणी उपाधी लागून राहते. उपाधी मिळणं काहीच नाही म्हणाले. वायाची उपाधी करशी जन, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. वायाची उपाधी करशी जन, हे लोक म्हणले वायाच उपाधी लावून घेतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि खरे सुख शांती आणि समाधान कशात आहे हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. मग शांती शिवाय सुख नाही मिळत. शांतीसारखं सुख नाही, समाधान नाही. आणि तुमच्या मनात तर एवढ्या कामना आहे, मग शांती कशी राहणार? ज्याच्या मनामध्ये एवढ्या कामना आहे, हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, हे सुख मिळावं, ते सुख मिळावं, सारखं रोज सुखाच्या मागे तो धावतोय रोज. तर सुखाच्या मागे जो धावतोय त्याच्या मनाला शांती कशी मिळणार म्हणणार? ते मन एवढं चंचल आहे, ते स्थिर झाल्याशिवाय त्याला शांती कशी मिळणार? आणि म्हणूनच ज्याच्या मनामध्ये खूप कामना आहेत, विषय वासना आहेत, त्याला कधीही शांती मिळू शकत नाही मिळत. म्हणून सांगतात की ह्या सर्व तीर्थव्रत नेम वायाची उपाधी असं सांगतात. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, याला सिद्धी होत नाही म्हणाल. कारण काय, ते याच्या मागे तीर्थव्रत नेम याच्या मागे श्रीहरीचं अधिष्ठान नाही आहे म्हणा. श्रीहरीचं अधिष्ठान नसल्यामुळे तीर्थव्रत नेम लोक करतात, पण श्रीहरीचं अधिष्ठान आहे कुठे म्हणा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे सत्य. भगवंताचं अधिष्ठानच नाही म्हणलं तिथे. भगवंताच्या भक्तीचं, खऱ्या भक्तीचं अधिष्ठान नाही, मग त्याचं फळ कसं मिळणार? मग ह्या सर्व तीर्थव्रत नेम लोक जे करतात, काहीतरी कोणतरी सांगितलं आहे किंवा काहीतरी आपल्या मनाने किंवा कोणतरी वाचतात आणि सुख मिळेल असं म्हणतात आणि ते करतात, पण त्याच्या मागे श्रीचं अधिष्ठान नाही आणि श्रीहरीबद्दल प्रेम आणि श्रद्धा पण नाही. श्रीहरीच्या बद्दल प्रेम आणि श्रद्धा नाहीये म्हणजेच अधिष्ठान. श्रीहरीच्या बद्दल प्रेम आणि श्रद्धा म्हणजेच अधिष्ठान. बरं, श्रीहरीच्या बद्दल प्रेम आणि श्रद्धा तर श्रीहरीला कोणी बघितलंय? श्रीहरीला कोणी ओळखलंय? श्रीहरीला कोणी पाहिलंही नाही, कोणी ओळखतही नाही. काय मग त्याच्याबद्दल प्रेम श्रद्धा कशी निर्माण होणार? मग श्रीहरीच्या बद्दल प्रेम श्रद्धा म्हणजे श्रीहरी स्वरूप जे संत सत्पुरुष सद्गुरू असतात त्यांच्या ठिकाणी श्रद्धा आणि प्रेम असेल त्यालाच श्रीहरीचं अधिष्ठान असं म्हणतात. तर हे अधिष्ठान या तीर्थव्रत नेम यांना नाही. तेव्हा प्रेम आणि श्रद्धा म्हणजेच भाव, भावे विण सिद्धी. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. आता भाव म्हणजे काय, तर प्रेम आणि श्रद्धा याला मिळून भाव असं होतो. तर म्हणून म्हणाले की श्रीहरीच्या बद्दल प्रेम आणि श्रद्धा नाही म्हणजे भाव नाही, यातून जीवाला शांती समाधान कधीच मिळणार नाही. कारण प्रेमामुळे आणि श्रद्धेमुळे आणि प्रेमामुळे शांती मिळते म्हणा, समाधान मिळते.
त्याच्यामुळे हे कधीच मिळणार नाही, कारण तो रूढी परंपराच्या बंधनातून कधी मुक्त होत नाही. काय रूढी परंपरेने जे काय आलेलं आहे, त्याचे आई वडील काय सांगतात, काय नातेवाईक काय सांगतात, कोणी मोठे लोक काही सांगतात, आणि ते रूढी परंपरेप्रमाणे सर्व तो करत जातो. आणि केलं नाही तर सगळे लोक त्याच्यावर धावून जातात. काय तुम्ही म्हणले करत नाही, सगळा धर्म बुडवला असं त्याला म्हणतात. कोणी सद्गुरूंच्याकडे गेला आणि त्यांनी या रूढी परंपराप्रमाणे तो वागला नाही, तर सर्व त्याच्यावर हे होतं. काय तुम्ही सर्व आपला धर्म बुडवला, तुम्ही पूजा नाही करत, तुम्ही काय हे करत नाही. तेव्हा रूढी परंपराच्या बंधनातून कोणी मुक्त होणार तरी कसा होणार, आणि या जीवाचं कोणत्याही तऱ्हेने साफल्य होणार कसं? हा एक तीर्थव्रत नेमच करत राहिला तर हा त्याच्यात सफल होणार नाही. परंतु सर्वसामान्य मनुष्य हे सत्य काही जाणत नाही. बस जे परंपरेने आलाय तेच तो करत राहतो. म्हणून म्हणतात भावे विण सिद्धी असं म्हटलंय. भाव म्हणजे परमेश्वराबद्दल गाढ प्रेम आणि अढळ श्रद्धा. परमेश्वराबद्दल गाढ प्रेम आणि अढळ श्रद्धा. तेव्हा असा दृढ भाव ही व्रत करणारे जे लोक आहेत, तीर्थव्रत नेम, यांच्या ठिकाणी तो दृढ भाव नसतो. परमेश्वराच्या बद्दल गाढ प्रेम आणि अढळ श्रद्धा अशी नसते, कारण त्यांचं लक्ष नुसतं आपल्या कामना पूर्ण कशा होतील याच्यावर त्यांचं लक्ष असतं. त्यांचा फोकस कुठे असतो, की आता माझ्या मनात ही कामना आहे, मला हे मिळालं पाहिजे, मला फ्लॅट मिळाला पाहिजे, मला गाडी मिळाली पाहिजे, मला पैसा भरपूर मिळाला पाहिजे. त्यालाच आमच्याकडे कोणी बँकवाले आले, ते म्हणले तुमच्या वेळचं वेगळं होतं. म्हणले आता लोकांना एवढं म्हणाले हे डोक्यावर त्यांच्या एवढ्या चिंता आणि एवढे काळजी आहे आणि एवढं प्रेशर आहे म्हणाले, की लोक 60-65 मध्येच रामराम म्हणतात. 60-65 या वयातच म्हणले काय, म्हणले आम्ही सुद्धा तुमच्या वेळेत टिकू का नाही सांगता येत नाही म्हणाले. आम्ही त्यांना म्हटलं तुमचं वय किती येतं, म्हटलं आमचं आता 77 लागेल फेब्रुवारीत. तो म्हणले एवढे आणि तुम्ही म्हणले अजूनही एवढं कार्यक्षम आहे, म्हणले अजूनही एवढं तुम्ही करता काम, आमच्या ज्यांनी होणार नाही म्हणले काय. तेव्हा हे याचं कारण काय ते सांगत होते, की आता तो 20-22 वर्षाचा झाला की लगेच त्याला म्हणाले नोकरी, आधी नोकरी चांगल्या पगाराची पाहिजे, मग नोकरी लागली लगेच तर त्याचा फ्लॅट त्याला पाहिजे, फ्लॅट झालं की त्याच्यामध्ये त्याला काय म्हणत ते हे रिनोव्हेशन वगैरे करून घ्यायचं, त्याच्यानंतर गाडी घ्यायची. कोणी जो उठला सुटला तो आता सगळं सरसकट हे घेत असतो. बरं हल्ली सगळं सोपं झालं ना, म्हणले सगळ्यांसाठी लोन मिळतंय आणि तो आपला घेत सुटतो. तेव्हा म्हणाले त्याचं सगळ्याचं प्रेशर त्याच्या आमच्या डोक्यावर येतं म्हणा, आणि त्याच्यामुळे ते आयुष्य कमी होतं असं ते सांगत होते. तेव्हा म्हणले ह्या सर्व कामना पूर्ण व्हायच्या, सगळा फोकस या कामनांवर असतो, आणि म्हणून त्या पूर्ण कशा होतील तर निरनिराळे व्रत नियम सगळे करून त्या फोकस त्या कामनांवर असतो. तिथे परमेश्वराबद्दल प्रेम आणि श्रद्धा, परमेश्वराबद्दल गाढ प्रेम आणि अढळ श्रद्धा तर जाऊ द्या, परमेश्वराबद्दल प्रेम आणि श्रद्धा सुद्धा नसते म्हणते. तर तिथे असतो फक्त व्यवहार असतो. व्यवहार काय, कर्मकांडामध्ये देवता असतात आणि इकडे त्यांचे तथाकथित भक्त असतात, आणि त्या देवतांना काहीतरी व्रत नेम, तीर्थ व्रत नेम करून त्यांना म्हणाले आपली जी कामना आहे ती पूर्ण करून घ्यायची असते. तेव्हा हे दोन पार्टीमध्ये हा व्यवहार चालतो म्हणा. काय, देव म्हणजे तो देणारा आणि घेव म्हणजे तो भक्त तथाकथित घेणारा, यांची देवघेव याच रूपात त्यांचा देवघेवीचा व्यवहार होतो म्हणाले. काय, याचाच देवघेवचा व्यवहार होतो. तो देवाला म्हणतो की मी तुझं काही व्रत करीन, त्याप्रमाणे सर्व व्रत करतो, सर्व काही त्या देवाला काय द्यायचं आहे तो देतो देवाला, आणि देवाला म्हणतो की मला याच्या बदल्यात काहीतरी ते मिळालं पाहिजे, माझ्या मनात जे काही आहे, जी कामना आहे ती मिळाली पाहिजे. मग देव देतो, हा देवाला देतो, देव याला देतो, अशी देवघेव या रूपात व्यवहार तिथे व्यवहार होतो म्हणून. आणि अशी देवघेव झाली,
यांनी देवाची पूजा केली, देवाला काय सगळं अर्पण केलं देवतेला, ते व्रत संपलं, व्रताची सांगता होते, मग पुढे काही करायचं नाही. व्रताची एकदा सांगता झाली की पुढे काय करायचं नाही, समाप्ती. पण इकडे तर म्हणतात भागवताची नाही समाप्ती. भक्त संगती कथा रंगती आनंद जाई. बाकीच्या ह्या व्रत वैकल्य कर्मकांड याला काय समाप्ती आहे म्हणत. समाप्ती झालं का झालं बाबा, आता आपण याच्यातून सुटलो, आता देव आपल्याला आपली कामना पूर्ण करणार. म्हणजे हा शुद्ध व्यवहार आहे, व्यवहार देवघेव आहे, व्यवहार आहे, व्यापार म्हणा, हा व्यापार आहे. तिथे प्रेम नावाची गोष्ट नाही, श्रद्धा नावाची गोष्ट नाही, काही नाही. तेवढ्या पुरतं तेवढं झालं देवाचं हे त्यांनी केलं की मग देवाने त्याला दिलं की याचा हिशोब संपला म्हणा. मग देवाचा आणि याचा काही संबंध नाही. पुढचं काहीतरी संकट किंवा पुढचं काहीतरी प्रश्न येईपर्यंत, पुढची काहीतरी कामना येईपर्यंत, आणि हा देवता असेल असं नाही, दुसरी देवता असेल, तेव्हा ही तिथे श्रद्धेची आणि प्रेमाची देवघेव काही होतच नाही म्हणा. तर देवतेला जे काही प्रिय असतं ते अर्पण करायचं, आणि देवतेला जी काही कामना याच्या मनात आहे ते देवतेने पूर्ण करणं, असा देवीचा व्यवहार होतो. परंतु असं करता करता जर त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं पूर्व पुण्याईने, हे काय सांगितलं, कर्मकांड का लावून दिलं की त्याच्या मनात असं होता होता थोडीशी पवित्रतेची भावना निर्माण होईल, देवाबद्दलचं प्रेम श्रद्धा निर्माण होईल. तेव्हा श्रद्धे आणि प्रेम यांनी तो जर युक्त झाला तर म्हणाले पूर्व पुण्याने आणि भगवंताच्या कृपेने त्याला असं कळलं, आणि श्रीहरीच्या प्रेमाची आवड त्याला निर्माण झाली की श्रीहरी म्हणून काहीतरी आहे बाबा. संतांची वचन त्याने ऐकली आणि त्याला प्रेमाची आवड निर्माण झाली, आणि संत सत्पुरुषांची संगती मिळाली. संत सत्पुरुषांची संगती मिळाली, त्या संत सत्पुरुषांच्या संगतीमध्ये त्याला लक्षात आलं की सद्गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय, सद्गुरूंचं अधिष्ठान असल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही, काही उपयोग नाही. मग त्याला सद्गुरूंच्या प्राप्तीची तळमळ लागते आणि तो सद्गुरूंची प्राप्ती होते. तेव्हाच त्याला ही अशा प्रकारची जागृती येते, आणि या सर्व वृथा कर्मकांडातून तो बाहेर येतो. सद्गुरू त्याला सांगतात, अरे आता तुला हे सर्व कर्मकांड करण्याची काही गरज नाही म्हणा, ही वायाची उपाधी आहे म्हणाले. वायाची उपाधी करीसी जन्म, आणि या उपाधीपासून सद्गुरू त्याची सुटका करतात. इथे गंमत आहे. म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय तो हे सोडू शकत नाही म्हणाले. नाही त्याला असं वाटतं की आपण आता एवढे वर्ष करत होतो, मग आता कसं सोडायचं, काय करायचं, हे त्याच्या मनात एवढं असतं की तो सोडू शकत नाही. पण सद्गुरू सांगतात, अरे काय नाही, तू सोड, हे नाही केलं तर आता तुला काही होणार नाही म्हणाले. असं जेव्हा सद्गुरू त्याला सांगतात तेव्हा तो सोडू शकतो म्हणले. नाही तर सर्वसामान्य माणसाची याच्यातून सुटका नाही म्हणले. तीर्थव्रत नियम वायाची उपाधी करीसी जन, काय त्याच्यातून इतरांची सुटका नाही, सद्गुरू त्याची सुटका करून देतात. आणि म्हणून मुक्ती जी म्हणजे सद्गुरू सगळ्यातून मुक्त करतात, संसारातून मुक्त करतात, देवदेवतांच्या याच्यातून मुक्त करतात. आणि जेव्हा असा तो मुक्त होतो त्याला लक्षात येतं की नाही, सद्गुरू सांगतात अरे हे काही करू नको, आता तुला करण्याची काही गरज नाही. भले नातेवाईक त्याला म्हणतात, वाईट टाकतात, नाही 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 सगळं यांनी हा काही करत नाही, सगळं धर्म यांनी सोडला, तरी तो म्हणतो त्याची सद्गुरूवर श्रद्धा आणि प्रेम असतं, आणि त्याच्यामुळे तो म्हणतो आम्ही काय तुमचं मानणार नाही, सद्गुरू सांगतात तसं आम्ही करू काय. असं जेव्हा तो त्याची श्रद्धा मजबूत होते तेव्हा, आणि असं सद्गुरूंच्या प्रेम त्याला मिळतं, तेव्हा श्रद्धा आणि प्रेम यांनी भाव निर्माण होतो. काय काय सांगितलंय, भावबळी आकळे एरवी नाकळे. हा भाव आणणार कुठून मिळाले, सर्वसामान्य मनुष्याच्या ठिकाणी हा भाव नसतोच. तो जेव्हा सद्गुरूंच्याकडे येतो तेव्हाच भावे विण भक्ती, काय भक्ती विण मुक्ती बोलू नये. तर हा भाव जो म्हणतात हा सर्वसामान्य मनुष्याच्या ठिकाणी असतं शक्यच नाही म्हणाले. तो सद्गुरूंच्याकडे येतो तेव्हाच त्याच्या ठिकाणी प्रेम आणि श्रद्धा, सद्गुरूंच्यावर श्रद्धा आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं.
त्यांच्या संगतीनेच ते प्रेम निर्माण होतं. आणि मग यालाच भाव असं म्हणतात. श्रद्धा प्लस प्रेम इज इक्वल टू भाव. आणि असा तो त्याचा श्रद्धा आणि प्रेम वाढायला लागला की त्याचा भाव वाढायला लागतो. ही त्या भक्ताच्या उद्धाराची पहिली पायरी आहे. ही पहिली पायरी. सद्गुरूच्याकडे तो आला आणि याच्यातून सर्व कर्मकांडातून तो मुक्त झाला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्धई. भावाशिवाय सिद्धी होणार नाही. तीर्थव्रत नेम यांनी सिद्धी होणार नाही. वायाची उपाधी करशी जन. लोक वायाच उपाधी करत बसतात म्हणा. तेव्हा आता सांगतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भावावर पुष्कळ या अभंगामध्ये भावाचंच खूप महात्म्य सांगितलंय. भक्ती कशाने घडेल तर भावाने घडेल. परमेश्वर कशाने प्रसन्न होईल तर भावाने प्रसन्न होईल. देव भावाचा भूकेला. तेव्हा भाव म्हणजे काय तर सांगितलं, सूत्र सांगितलं, श्रद्धा अधिक प्रेम म्हणजे भाव. हा भाव असा वाढवला पाहिजे. आणि हा भावाचंच तर बळ आहे म्हणले. भक्तीमध्ये बळ कशाच आहे तर भावाचं बळ आहे. जेवढा भाव दृढ तेवढी भक्तीचं फळ त्याला मिळतं म्हणा. भाव बळे आकळे. आणि आकळे म्हणजे काय तर सर्व त्याला कळायला लागतं. मुक्ती कशाने मिळते? मुक्ती भक्तीने मिळते. किंवा मुक्ती ज्ञानाने मिळते. ज्ञान हे भक्तीने मिळते. आणि भक्ती प्रेमाने होते. अशा पायऱ्या आहेत म्हण. आधी प्रेमाने प्रेम श्रद्धा मिळून भाव. आणि भावानी भक्ती. आणि भक्तीने मुक्ती. भक्तीने ज्ञान आणि ज्ञानाने मुक्ती. असं हे सूत्र आहे म्हणा. म्हणून सांगतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे. तुला ज्ञान होणारच नाही म्हणा. तुझ्या ठिकाणी भावाचं बळ नाही तर तुला ज्ञान होणारच नाही. आणि भाव म्हणजे दृढ श्रद्धा. सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे सांगितलं. त्यांच्या पुढे काही आर्ग्युमेंट नाही म्हणा. भाव बळे आकळे, श्रद्धा आणि प्रेम. तर श्रद्धा आणि प्रेम हे सत्संगतीने येतं म्हणा. तेव्हा भाव बळे आकळे एरवी नाकळे. नाही तर तुला कळणारच नाही. ज्ञान करणार नाही, काहीच करणार नाही. करतळी आवळे तैसा हरी. आणि भावाचं बळ असेल तर काय म्हणाल सर्व काही कळेल. कसं कळेल? करतला मलकवत असं संस्कृतमध्ये म्हणतात. करतळी म्हणजे हा आपला जो हात आहे त्याच्या तळव्यावर जर आवळा ठेवला तर तो आवळा आपल्याला सर्व बाजूनी दिसतोय, सर्व बाजू दिसतात. तसं म्हणले या हे प्रेम भक्ती ज्ञान जे काही आहे म्हणाल, हा जो मार्ग आहे हे सर्व त्याला स्पष्टपणे दिसायला लागतं. कशामुळे? जर भावाचं बळ असेल तर, श्रद्धा आणि प्रेम भरपूर असेल तर. नाही तर नाही म्हणा. नाही तर हरी प्राप्त होणार नाही. असं या भावाच्या बद्दल इथे जास्त जोर देत आहेत ज्ञानेश्वर महाराज. तीर्थव्रत नेम इत्यादी कर्मकांडात काय भाव नाही म्हणा. त्याच्यामुळे त्याचं फळ नाही. तीर्थव्रत नेम वायाची उपाधी. कारण काय? भाव विरहित आहे ते. भावे विण सिद्धी. नुसती देवघेव असते म्हणा. तीर्थव्रत नेम सांगता झाली की पुढे त्या देवतेचं आणि त्या भक्ताचं काही नाते राहत नाही म्हणतात. काय देवघेव झाली की तो भक्त परत या देवतेला सोडून दुसऱ्या देवतेला भजेल. कारण त्याचं सुखाची कल्पना, वेगळं सुख त्याला आता पाहिजे. त्याचं नातं किंवा संबंध त्या देवतेशी राहणार नाही म्हणा. एकनिष्ठता राहणार नाही. नाते संबंध राहणार नाही. म्हणजे प्रेम राहणार नाही. तेव्हा त्या भाविकाने व्रत केलं, देवतेने त्याची कामना पूर्ती केली, तिथे सर्व हिशोब पूर्ण झाला म्हणाला. संपूर्ण हिशोब पूर्ण होतो. आणि याच्या पुढे देणं नास्ती घेणं नास्ती. टळावे लोभ असावा ही विनंती. असं त्या देवता आणि त्या भक्ताचं नातं हे संपुष्टात येतं. तिथे जे आपण सांगतो की देवाला जाणून घ्यायचो, भावबळे आकळे एरवी नाकळे. देवाला जाणून घ्यायचं
निरंतर प्रेम भक्ती ज्ञान यात बुडून राहायचं, नित्य आनंदाचा अनुभव घ्यायचा, भगवंताशी सद्गुरूशी प्रेमाचं नातं जुळवून घ्यायचं, त्या नात्याने प्रेमाची देवघेव करत राहायचं आणि या देवघेवीतून निरंतर काय मिळवायचं, निरंतर आनंदाचा अनुभव घ्यायचा. कारण सुख हे नाशिवंत आहे म्हणे. सुख ही केवळ कल्पना, आनंद वृत्ती जाणना. सुख ही केवळ कल्पना आहे म्हणाले. काय सुख हे केवळ आभास आहे आणि सुख हे नाशिवंत आहे, पटकन नाश पावतं. सुख ही केवळ कल्पना, आनंद वृत्ती जाणना. म्हणून आनंदाची वृत्ती हेच महत्वाचं आहे. आणि हा आनंद जो आहे म्हणून तो अविनाशी आहे. सुख हे विनाशी आहे. सुख आता आलं लगेच गेलं, काय लगेच संपतं, लगेच त्याचा विनाश होतो. पण आनंद हा निरंतर आनंदाचा अनुभव घेतला तर त्या आनंदाचा विनाश कधी होत नाही म्हणा. तो आनंद अविनाशी आहे आणि म्हणून तो आनंद ह्या श्रीहरीला जाणल्यानंतरच होतो. आणि श्रीहरीला जाणायचं तर सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा आणि प्रेम म्हणजेच भाव असणं खूप महत्वाचं आहे म्हणा. म्हणून तीर्थव्रत नेम ही वायाची उपाधी करीसी जन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून म्हणतात की मनुष्य जन्माला येऊन ज्यांना तो श्रीहरीच प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांना या उपाधीची अजिबात गरज नाही म्हणा. मनुष्य जन्म मिळाला आणि ठरलं, संत सहवास झाला, काही वाचन झालं, काही ऐकलं, श्रवण झालं आणि त्यांनी मनाचा निर्धार झाला की आता श्रीहरीच प्राप्त करून घ्यायचंय, तेव्हा त्यांना म्हणले या उपाधीची काही गरज नाही. सद्गुरू सांगतात अरे ही उपाधी आता करू नको, तीर्थव्रत नेम काय करू. मग त्या श्रीहरीवरील निरपेक्ष प्रेम आणि एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ श्रद्धा, निरपेक्ष प्रेम. श्रीहरीवरील प्रेम करत सद्गुरूंवर काय अपेक्षा करतात लोक. अरे सद्गुरूंच्या बद्दल काही अपेक्षा ठेवायची नाही म्हणले, निरपेक्ष प्रेम झालं पाहिजे आणि एकनिष्ठ श्रद्धा पाहिजे. एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ, दुसरं नाही म्हणा. निरपेक्ष प्रेम आणि एकनिष्ठ श्रद्धा म्हणजेच भावबळे आकळे एरवी नाकळे हेच उपयोगी पडणार आहे म्हणा. या दोन गोष्टी ज्याला प्राप्त झाल्या त्यालाच तळहातावर आवळा ठेवल्यानंतर तो सर्व बाजूने जसा पाहता येतो, करतळी आवळे तैसा हरी, तसा म्हणाले सद्गुरु कृपेच्या द्वारा त्याला या श्रीहरीचं ज्ञान प्राप्त होतो. आणि हीच तर सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. श्रीहरीचं ज्ञान प्राप्त करून घेणे मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे, श्रीहरीचं ज्ञान प्राप्त करून घेणे. आणि बाकीची सर्व साधने निष्फळ म्हणून सांगितली. भटजी येतात, भटजीला बोलवायचं, हे व्रत करायचं, ते व्रत करायचं, ते व्रत करायचं, हे सर्व म्हणले सर्वथैव त्याज्य आहे ना. कोणाला, ज्याला श्रीहरीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्याला. सर्वसामान्य मनुष्याला नाही सांगितलं. सर्वसामान्य मनुष्याला सांगितलं की तुला जे काय करायचं ते कर. जो मनुष्य सद्गुरूला शरण जात नाही तो या रूढी परंपरेने बांधला जातो म्हणा. सद्गुरूंना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत रूढी परंपरा त्याच्या मानगुडीवर बसलेल्या असतात आणि तो ही वायाची उपाधी सोडू शकत नाही. म्हणून ही त्याच्या उद्धाराच्या मार्गातली म्हणजे दुसरी पायरी आहे. जेव्हा तो सद्गुरूंच्याकडे जातो, सद्गुरूंचं अधिष्ठान त्याच्या जीवनात निर्माण होतं, तेव्हा त्याच्या उद्धाराची सुरुवात होते. आणि म्हणून सांगतात तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जण. काय भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. तेव्हा या अभंगाचा पहिला भाग आपण बघितला, पहिल्या दोन ओळीचं निरूपण बघितलं. आता याचं नंतरचं निरूपण आपण पुढच्या याच्यानंतर विश्रांतीनंतर आपण बघूया. श्री गुरुदेव दत्त.